शरद पवार वय 84 वर्ष। मात्र अजूनही कोणतेही पत्ते झाकून ठेवायचे आणि कोणते पत्ते कोणत्या वेळेला काढायचे हे शरद पवारांना चांगलंच ठाऊक आहे। आता हेच बघा ना, राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून काँग्रेसचा उद्धव ठाकरेंशी सामना सुरू आहे। वाद एवढा विकोपाला गेलाय की मविया राहते की फुटते असा प्रश्न निर्माण झालाय। आतापर्यंत हा खेळ मळ्यातून पाहणारे शरद पवार आता स्वतः तळ्यात उतरलेत। आता त्यांची मध्यस्थी कितपत यशस्वी ठरणार हे लवकर कळेलच। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील सूर बदललाय। काँग्रेसने आपल्याशी जुळवून घ्यावं म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं धडपड सुरू केली आहे। महाविकास आघाडीत सुरू असलेल्या याच राजकीय शोलेचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आपण सुरुवातीला पाहूया। पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। जर आपल्याकडे एकटं लढण्याची वेळ आली तर आपण अनेकदा एकटं लढलेलो आहोत। एकीकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेत जोड्या जुळवाचा प्रश्न सोडवलाय, तर दुसरीकडे काँग्रेसला राज ठाकरेंची मनसे महाविकास आघाडीच्या गटात न बसणारा शब्द वाटतोय। राज ठाकरेंना सोबत घ्यायला पराकोटीचा विरोध करणाऱ्या काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आणि महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचली। मात्र काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना या दोन मित्रपक्षांमधला सामना शांतपणे बघणारे शरद पवार आता ऍक्टिव्ह झाले। मुंबई महापालिका भाजपच्या हाती जाऊ द्यायची नसेल तर महाविकास आघाडीनं एकत्रितपणे निवडणूक लढवायला हवी असं शरद पवारांचं मत आहे। दोन 2019ला भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडी नावाची मूठ बांधणारे शरद पवारच होते। आता ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हीच महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे हा उंबरठा मवियानं ओलांडू नये यासाठी शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन लावून चर्चा केल्याची माहिती आहे। राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडनं कळतंय। मतदार याद्यांमधला घोळ आणि मतचोरीच्या मुद्द्याविरोधात महाविकास आघाडीने एकजूट दाखवली। मग निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्यात काय हशील हा सवाल शरद पवारांकडनं काँग्रेससाठी उपस्थित केला गेल्याची माहिती आहे। मात्र शरद पवारांच्या प्रश्नाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेलं उत्तर ऐकून राजकीय विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्या असतील। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते। त्यामुळे तो मवियानं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। काँग्रेस त्यांचा निर्णय घ्यायला समर्थ आहे तर मी माझ्या पक्षाचा निर्णय घ्यायला समर्थ आहे। काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अगदी मोजक्या शब्दात दिलेली ही प्रतिक्रिया। मात्र आता सूर बदललेला दिसतोय। उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षातील ज्या नेत्याला जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी दिली आहे त्या नेत्याने मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा महापालिका निवडणुकीसाठी आपल्या सोबत आणणं का गरजेचं आहे हे पटवून दिलं। त्यासोबतच मुंबई काँग्रेसचं मन वळवण्याचाही प्रयत्न केल्याचं कळतंय। पण ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न फारसे यशस्वी ठरताना दिसत नाहीये। अन्यथा वर्षा गायकवाडांनी इतकी तीव्र प्रतिक्रिया दिली नसती। अलायन्स आणि महाविकास आघाडी एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठरली होती। जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो संविधानाचा धागा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे आहे ते मुंबईच्या प्रश्नावरती लढण्याची आमची भूमिका आहे। आणि ती भूमिका आम्ही मागे काळात सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की बाबा समता बंधुता न्याय स्वातंत्र्य या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। हे कायदा हातात घेतात, त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात,
त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आम्ही देशाचे संविधान मांडणारी मंडळी आहोत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहोत. एकला चलोरेच्या भूमिकेवर मुंबई काँग्रेस ठाम आहे म्हटल्यावर आता आशा उरली आहे ती काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडकडनं. हायकमांडशी चर्चा चालू आहे. वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे. आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात. जर आपल्याकडे एकटं लढण्याची वेळ आली तर आपण अनेकदा एकटं लढलेलो आहोत. हे भाजपाचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिलं पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. मनधरणीचे प्रयत्न सुरू केलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसनं रिटर्न ऑफर दिली आहे. काँग्रेसची ठाकरेंना रिटर्न ऑफर, मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या. काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या घोषणेचा पुनर्विचार सुद्धा करेल, मात्र काही अटी लागू असतील. मनसेला सोबत घेताना विश्वासात न घेतल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. शरद पवारांसह आरपीआय आणि डाव्या पक्षांची मोड बांधण्याची काँग्रेसची तयारी आहे. काँग्रेस हायकमांड निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करेल, मात्र माघार न घेण्याबद्दल मुंबई काँग्रेस ठाम असल्याची माहिती आहे. या 2 महिन्याच्या काळामध्ये ज्या तऱ्हेने या संदर्भामध्ये चर्चा त्यांची आणि मनसेची सुरू होती त्या संदर्भामध्ये आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नाही. आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती. आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटतं त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडीत सोडून आमच्यावर यावं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर. दरम्यान ज्या मनसेवरनं महाविकास आघाडीत महाभारत सुरू आहे त्यांनी सुरुवातीपासून एकाच मुद्द्याचा जप सुरू ठेवलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात. त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील. राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी मराठी मतांच्या बेरजेची तयारी केली आहे खरी, मात्र मुस्लिम आणि दलित मतांची वजाबाकी झाली तर सगळंच समीकरण फसेल याची त्यांनाही जाणीव आहे. पण ही जाणीव असतानाही उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला गृहीत धरण्याची चूक केली आहे का? ही चूक सुधारणं आता शक्य आहे की चूक सुधारण्या पलीकडे गेली आहे? आणि जर ती सुधारायची असेल तर त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागेल? निर्णय जरी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला घ्यायचा असला तरी करते धरते शरद पवार असतील हे कुणीही विसरता कामा नये. राजू सोनवणेसह वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.